Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मातोश्री निवासस्थानी आज खासदारांची बैठक. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अलर्ट. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. उद्धव ठाकरेंच्या बैठकीत किती आमदार आणि खासदार जातात ते मोजूनच बघा. या आधीची खासदार अनुपस्थित असल्यामुळे बैठक पुढे ढकलावी लागली. आमच्याकडे सातत्याने इन्कमिंग सुरू. ऑपरेशन टायगरवरनं निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला खासदार नागेश आष्टीकर अनुपस्थित. अंबादास दानवेंच्या आढावा बैठकीला आष्टीकर गैरहजर, तर खासदार फुटीच्या फक्त अफवा, दानवेंकडनं स्पष्ट. मुंबईत जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद. दादरमध्ये मराठी जैन आमने सामने. मनसेच्या अल्टिमेटम नंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग मारला. पांढरी पट्टी हा सांस्कृतिक दहशतवाद, अशा गोष्टी खपवून घेणार नाही. पालिकेनं तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवावा, संदीप देशपांडेंची भूमिका. जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू. काँग्रेसकडनं संदीप देशपांडेंना सुपारी. आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत, निलेशचंद्र मुनी यांचं चिथावणीखोर वक्तव्य. कर्जमाफीच्या अटीविरोधात रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस. जरांगे पाटलांसह महादेव जानकर आणि राजू शेट्टी आंदोलनस्थळी भेट घेणार. संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास परवापासून नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसण्याचा रोहित पवारांचा इशारा. भावना व्यक्त करण्याच्या ओघात चुकीच्या शब्दाचा वापर, कुणाचाही अनादर करण्याचा हेतू नव्हता. शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगरेंची दिलगिरी. दादांप्रमाणे शिंदेंचा घात होऊ शकतो, भगरेंनी केलं होतं विधान. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळील आणि चारकोपमधील पेट्रोल पंपावर 5 रुपयांची सूट. बिहार पोलीस भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांचा पाटलीपुत्र स्थानकावरती गोंधळ. गाड्यांच्या कमतरतेमुळे मोठा वाद. विद्यार्थ्यांकडून जोरदार दगडफेक आणि तोडफोड. अनेक पोलीस जखमी. विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार. अल निनोमुळे पर्जन्यमानात घट. धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध पाणीसाठा संरक्षित करा. पाण्याची आवर्तनं तत्काळ बंद करा. जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. अमरावती, वर्ध्यासह हिंगोलीमध्ये जोरदार पावसाच्या सरी. अमरावतीत रस्त्यावरती झाड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत, तर हिंगोलीच्या कळमनुरीत नाले ओव्हरफ्लो. रस्त्यावरती गटाराचं पाणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडनं भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची पाहणी. प्रशासनाकडनं खूप वेगानं आणि चांगलं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अयोध्येच्या राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणात एसआयटी स्थापन. 3 सदस्यीय समिती प्रकरणात तपास करणार. मंदिर ट्रस्टनं एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. पंतप्रधान मोदी G7 परिषदेसाठी फ्रान्समध्ये दाखल. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार. मोदी 6 दिवसीय परदेश दौऱ्यावर. स्लोवाकियाचा देखील दौरा करणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.